नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला। आणि आता ज्या बागेमध्ये आपण आलो आहे, अहिल्यानगरमधील पांढरीपूल एरियामधील हा बाग आहे। तर हा बाग बघा तुम्हाला लक्षात येतोय, काही झाडं कमी जास्त खराब, हे बघा समोरचं झाड खराब, हे झाड चांगलं, हिरवा पाला, काही कुठे पानगळ दिसते जास्त, काही सनबर्निंगचा अटॅक आहे। ह्या सर्व गोष्टी ज्या दिसते तुम्हाला, त्यानंतर एक हत्तीबहार इथे दिसतो तुम्हाला। हत्तीबहाराची साईज खूप चांगली चाललेली आहे। हा बघा अशा पद्धतीने हे 4-5 नंबरमध्ये फळ आहे। तर हे आपल्याला हत्तीबहाराचं फळ ह्या बागेमध्ये भरपूर आहे। मृगबाराची जवळपास एक गाडीचा माल होता, एक गाडी निघून गेली, तरी पण अजून 50-60 कॅरेट शिल्लक दिसते। ते एक 15 दिवसामध्ये आपण हार्वेस्ट करूया। पण आपल्याला मेन काम करायचं आहे झाडाच्या तब्येतीवर, म्हणजे झाडाची जे कॅनोपी बिघडलेली आहे, त्यानंतर हत्तीबहार आपल्याला जो हार्वेस्ट करायचा आहे, त्या हा हत्तीबहारसुद्धा ह्या 230 झाडामध्ये जवळपास 300 कॅरेटच्या पुढं हत्तीबहार आहे। तर एक 300-400 कॅरेट आपण म्हणू, तर 300-400 कॅरेटचा हत्तीबहाराचा रेटही आपल्याला माहिती आहे पुढचा काय राहू शकतो। त्या अनुषंगाने आपण इथं पुढचे प्रयत्न करणार आहे। तर आपण शेतकऱ्यांशी बोलूया की त्यांनी आपल्याशी कसा संवाद साधला, त्यानंतर आपल्याला किती दिवसापासून ते बोलवते। तर नमस्कार साहेब। नमस्कार सर। तुमचं नाव सांगावं सर। अमोल रंबाजी पटारे, राहणार लोहगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर। बरं, एरिया हा पांढरीपूल पडतो पण? पांढरीपूल एरिया। हा बरोबर। मला सांगा, आता जे तुमच्या झाडांचं वय किती? साधारणतः 4.5-5 वर्ष आहे आज सध्या। 5 वर्ष, म्हणजे दुसरंच पीक म्हणायचं। हो, दुसरंच पीक. आणि तरी पण झाडाची परिस्थिती खूप जास्त जरा खराब झालेली। तर म्हणजे माझ्याशी कॉन्टॅक्ट व्हायच्या पहिले याच्यामध्ये तुम्ही काय विशेष करत होते संत्र्यामध्ये? असं विशेषतः फार तर काही आम्हाला खोल संपूर्ण नॉलेज नसल्यामुळे नाही, आम्हाला पूर्ण असं उत्पन्न घेता नाही आलं समाधानकारक। तुमचा कॉन्टॅक्ट आम्हाला काही व्यापाऱ्याकडूनच भेटला। ते म्हणले दामोदर सरांशी कॉन्टॅक्ट करा, आणि तुम्हाला आम्ही कॉल केला। तुम्ही आमच्या बागेमध्ये साधारणतः 15-20 दिवसापूर्वी आपली भेट झाली। बरोबर। भेट झाल्यानंतर तुम्ही आम्हाला 2 स्प्रे दिले आणि ड्रिप वॉटर सोडायला वॉटर सोल्युबल खते दिले। तर ते सोडल्यानंतर आणि फवारा मारल्यानंतर आम्हाला समाधानकारक रिझल्ट दिसतोय। आणि आत्तापर्यंत आमची एक गाडी कट होऊन गेलेली आहे। बरोबर। आणि अजून 50 कॅरेट शिल्लक असं आसपास माल आहे। बरोबर। तर आता म्हणजे खर्च केल्यानंतर झाडाचं रूप कसं बदलते हे तुम्हाला इथे लक्षात आलं? एकदम 100% सर। बरोबर। आणि आता आपल्याला जी तब्येत झाडाची बिघडली ही आपण हळूहळू दुरुस्त करणार आहे। कारण जेवढे दिवस आपण ते तब्येत खराब ठेवली झाडांची, तेवढे दिवस आपल्याला लागणार आहे दुरुस्त करायला। बरोबर। तर अशा प्रकारे तुम्ही जर मेहनत घेतली कंटिन्यू, तर शेतकरी बांधवांनो, जसे अमोल भाऊ आपल्याला म्हणाले की आपल्याला एका स्प्रेमध्ये यांना समाधानकारक रिझल्ट वाटला, 1-2 स्प्रेमध्ये, तर ते त्यांचं म्हणजे त्यांनी ओळखलं। पण माझ्या मते इथं 30-40% रिझल्ट आपल्याला जाणवतोय। आणि हे जे गवत आहे, गवत आता इथे बार असल्यामुळं आपण याला कंट्रोल केला नव्हतं, तर आता याला काही उपटून घ्यायचं आहे मोठं, त्यानंतर हा माल निघून गेल्यावर याच्यामध्ये काकरेपाळी करून घेऊ आपण। तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा